संतोष देशमुख हत्या, औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा, नागपूर हिंसाचार आणि त्यानंतर पुन्हा एका जुन्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण पेटलंय आणि तो मुद्दा आहे 5 वर्षांपूर्वीचा दिशा साली यांच्या मृत्यूचा। दिशा साली यांच्या वडिलांनी नव्यानं याचिका दाखल करत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। या दोघांची नार्को टेस्ट करा अशी मागणी त्यांनी केली आहे। त्यामुळे जुन्या प्रकरणामुळे आदित्य ठाकरे पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांच्या रडारवर आलेत। पाहुयात या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट। गेले 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच आहे सातत्याने। कोर्टात आहे, कोर्टात बोलू। उद्धव ठाकरेंनी नव्याने अण्णाला देखील फोन करून सांगितलं, तुम्ही थांबा, तुमची मुलं आहेत तसं माझंही मुलं आहेत, असं मी ऐकतोय। ज्यांची नावं दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे, अन्य लोकांना जो काही न्याय लागतो तो या तिघांवर लावावा, एवढीच मागणी सभागृहांनी केली। ठाकरे कुटुंबाला, आमच्या संपूर्ण शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा सातत्यानं जो प्रयत्न सुरू आहे या माध्यमातून तो पुन्हा एकदा स्पष्ट दिसतो। आता आमच्यावर खोटारडेपणाचा आरोप करणारे, आदित्य ठाकरेला वाचवणारे आता काय बोलणार? आता कुठल्या तोंडाने थोबाड उघडणार? औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे प्रकरण गेल्या 4 दिवसापासून शिस्त आहे। आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे? ही गेले 5 वर्ष चालू आहे। याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली, याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली, परत याची एसआयटी चौकशी झाली। एसआयटीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे गेला? का नाही टेबल केला 1.5 वर्ष? आता सत्य बाहेर येणार आहे, आता सत्य बाहेर येणार आहे। बदनाम कर रहे हैं ना बच्चे का, हम क्या बोलो? ऐसा कुछ हुआ नहीं जो बात कर? कुछ भी नहीं हुआ, कुछ नहीं हुआ। हमें पता है और उधर का लोगों को पता है, इधर पुलिस को पता है, सब स्टेटमेंट वो लोग के पास है। आपल्या लेकीची हत्या होऊ शकत नाही हे सांगताना दिशा साली यांच्या आई वडिलांना अश्रू अनावर झाले होते। तिची हत्या झाल्याचा आरोप थांबवा, तिची बदनामी थांबवा अशी विनंती त्यांनी सगळ्या नेत्यांना केली होती। मात्र आता त्याच आई वडिलांनी हायकोर्टात धाव घेत दिशाच्या मृत्यूचा नव्यानं तपास करण्यासाठी याचिका दाखल केली आहे। दिशाच्या वडिलांनी आरोपीच्या पिंजऱ्यात अनेकांना उभं केलं असलं तरी राजकीय घमासान सुरू आहे ते एकाच नावावरून, ते म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे। पाच वर्षांपासून दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना टार्गेट करणाऱ्या नितेश राणेंच्या हाती कोणतं कोलीत लागलंय हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही। बलात्काराचा आरोप कोणावरही करतात तर लगेच तात्काळ आरोपीला अटक करून कारवाई करावी असं सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे। अगर राज्यामध्ये देशामध्ये एका सगळ्या जणांना तो अगर न्याय लागतो, मग ज्यांची नावं दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे की ह्यांनी माझ्या मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून केला असा अगर आरोप ह्या लोकांवर झालेला आहे तर सुप्रीम कोर्टच्या त्या जजमेंटप्रमाणे अन्य लोकांना जो काही न्याय लागतो तोच ह्या तिघांवर लावावा, एवढीच मागणी सभागृहांनी केली। जेव्हा तुला माहिती आहे मालवणी पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला इन्क्वायरीसाठी बोलवलेलं तेव्हा राणेसाहेबांनी ऑन रेकॉर्ड इथे सांगितलेलं की उद्धवजींचे 2 वेळा फोन तेव्हा राणेसाहेबांना आलेले की तुम्हालाही 2 मुलं आहेत, माझ्या मुलाकडून काय झालं असेल तर त्याला वाचवा, मदत करा, असं ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं। नारायण राणे साहेब पण बोलतील याबद्दल। पुण्यामध्ये SITच्या प्रमुख म्हणून SITमध्ये चिमाजी आप्पा नावाचा एक अधिकारी होता, जो चिमाजी आढाव नावाचा एक अधिकारी होता, तो त्या केसमध्ये इन्व्हॉल्व होता। जेव्हा ती केस झाली आमच्याकडे माहिती आहे की तो त्या केसमध्ये त्यांनी सगळा कव्हर अप करण्यामध्ये मदत करत होता।
नितेश राणेंच्या आरोपांना बळ देताना रामदास कदमांनी देखील ठाकरे पितापुत्रांवर आगपाखड केली. ज्या बाळासाहेबांनी मराठी मुलींची इज्जत वाचवली, आबरू वाचवली, शील वाचवलं, त्या बाळासाहेबांच्या नातूवरती बलात्कारांचे आरोप होत आहेत. उद्धव ठाकरेला आणि आदित्य ठाकरेला थोडी लाज, लज्जा, इज्जत, आबरू, शरम असती तर तोंडाला काळे बसून देश सोडून गेले असते. लेकावर आरोपांचे आघात करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी स्पष्ट इशारा दिलाय. आमच्या घराण्याच्या 6-7 पिढ्या जनतेसमोर आहेत. त्याच्यामुळे ह्या विषयात काही तथ्य नाही आहे. दूर दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसं काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही. पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल. कारण खोट्याचं जर का तुम्ही नायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरँग होऊ शकेल. हेच या लोकांना मी सांगू इच्छितो. वो बकवास है उसके बारे में मैं कुछ बोलना नहीं चाहता. तर 5 वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न करणाऱ्यांना कोर्टात उत्तर देणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलंय. गेले 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच आहे सातत्याने. कोर्टात आहे, कोर्टात बोलू. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही, आणि खास करून आपण पाहिलं असेल माझं ट्विट असेल किंवा आम्ही सगळेच एकत्र, आम्ही ह्या सरकारला ह्या एका अधिवेशनामध्ये एक्सपोज केलेलं आहे. त्याच्यावर औरंगजेबावर एक्सपोज केलेलं आहे, त्यांच्या हिंदुत्वावर एक्सपोज केलेलं आहे. दिशा सालियन मृत्यू आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न झाला. आता 5 वर्षांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणानं पुन्हा डोकं वर काढलंय. आदित्य ठाकरेंना समर्थन देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची फळी पुढे आली आहे. जनतेचे मूळ प्रश्नाला बगल देण्यासाठी सरकार हा प्रयत्न प्रत्येक अधिवेशनात करताना आपण पाहतो आहे. महाराष्ट्रामध्ये जो गुजरात पॅटर्न या सरकारने जो आणलेला आहे त्याचंच हे चित्र आहे. याच्यामध्ये त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांनी वेगळी वक्तव्य केलं होतं. आता ते कदाचित 4 वर्षानंतर त्यांना असं वाटत असावं की न्याय मिळावं म्हणून ते कोर्टात गेले असतील. भाजपकडनं याचं वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जाईल. आमची बाजू ही मुनगंटीवार साहेबांनी व्यवस्थित मांडली आहे. त्यांनी सांगितले सुविधारी पुरावा त्यांच्याकडे नाही, कोणाकडेच नाही, त्यामुळे त्यांनी जी बाजू मांडली तीच खरी बाजू आहे. हे झालं महाविकास आघाडीच्या पाठिंब्याचं. मात्र आदित्य ठाकरेंना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्यांची महायुतीच्या नेत्यांची संख्याही कमी नाहीये. आपण कोर्टात एक केस गेल्यावर त्याच्या एवढ्या काही प्रचार करतो की नंतर मग कोर्टातून काही निकाल आला तरी ज्या व्यक्तीच्या विरोधात केस आहे त्याचं जिवंत उद्ध्वस्त होईल. इतक्या वर्षानंतर ही याचिका दाखल करण्यामागचा नेमका उद्देश काय? त्याला 2.5 वर्षाचा कार्यकाळ लोटला. आजपर्यंत पण त्यांच्या वडिलांनी हा प्रश्न याचिकेच्याद्वारे कोर्टाला विचारला असता किंवा कोर्टात याचिका दाखल केली असती तर आतापर्यंत न्याय भेटला असता. मी पाठराखण करत नाही. तपास यंत्रणेने जो अहवाल दिला मी त्याच्यावर बोलत आहे. पण एखादी दुर्घटना आहे आणि त्या दुर्घटनेला मर्डरचं स्वरूप करून ज्याचा काही संबंध नाही त्याचं नाव घेतलं हे मला वैयक्तिक माझ्या मनाला पटत नाही. त्यांच्या वडिलांनी आणि आईने जी काही तक्रार केली आहे त्याची चौकशी व्हायला हरकत नाही आहे. मला असं वाटतं की त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा संबंध असेल असं मला वाटत नाही आहे. सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण, कोरटकर आणि सोलापूरकर, औरंगजेब कबर, नागपूरची दंगल हे मुद्दे गाजतायत. यावरून लक्ष भरकटवण्यासाठी दिशा प्रकरण उकरून काढल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. ठाकरे कुटुंबाला, आमच्या संपूर्ण शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा सातत्यानं जो प्रयत्न सुरू आहे या माध्यमातून तो पुन्हा एकदा स्पष्ट दिसतो आहे. औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटलं, त्याच्यामुळे औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे प्रकरण गेल्या 4 दिवसापासून शिस्त आहे. त्याच्या वडिलांनी पिटिशन दाखल करणं आणि त्याचा थेट संदर्भ औरंगजेबाच्या कुठच्या तरी एका विषयाशी जोडणं हे किती नैतिकतेला अनुसरून आहे मला माहीत नाही. त्याचा आणि विधानसभेमध्ये चाललेल्या किंवा महाराष्ट्रामध्ये चाललेल्या औरंगजेबाच्या बाकीच्या गोष्टींचा त्याच्याशी काही संबंध असू नये आणि तो कोणी जोडू नये. आता मुद्दा हा आहे की दिशा सालियन प्रकरण आदित्य ठाकरेंची अडचण वाढवणार का? चौकशीसाठी त्यांना पोलीस ताब्यात घेणार का?
की कारवाईची तलवार टांगत ठेवून कोंडी केली जाणार? हल्लीचं राजकारण खूप गढूळ झालंय. कोणतेही मुद्दे नसतील तर थेट चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. दिशाच्या वडिलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळायलाच हवीत, पण त्यांच्या आडून फक्त आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न होतोय का, हे सुद्धा पाहायला हवं. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.